पण आम्ही असं कधी म्हणजे आम्ही म्हणत बसलो नाही की आम्ही एकटं पडलोय। ते प्रसंगानुसार त्या परिस्थितीनुसार लोक आपापला निर्णय घेत असतात। मी नेहमी सांगत आलेलो आहे की राजकारण सुद्धा हे एक कालचक्रासारखं आहे। आज मावळलेला दिवस उद्या उगवत असतो। तुम्ही बघितलं असेल 2019च्या निवडणुकीमध्ये माझा पराभव म्हणजे माझा घातच झाला। त्यावेळी मी सत्ताधारी पक्षाच्याकडून उमेदवार म्हणून उभा असताना माझा पराभव झाला, अमल माडिकांचा पराभव झाला, सम्राट माडिकांचा पराभव झाला, गोकुळ आमच्या ताब्यातून गेलं, विधान परिषद आमच्या ताब्यातून गेली। अनेक वेळा असे प्रसंग आमच्यावर आलेले आहेत। तुम्ही बघितलं असेल 2019च्या निवडणुकीमध्ये माझा पराभव म्हणजे माझा घातच झाला। त्यावेळी मी सत्ताधारी पक्षाच्याकडून उमेदवार म्हणून उभा असताना माझा पराभव झाला, अमल माडिकांचा पराभव झाला, सम्राट माडिकांचा पराभव झाला, गोकुळ आमच्या ताब्यातून गेलं, विधान परिषद आमच्या ताब्यातून गेली। पण आम्ही असं कधी म्हणजे आम्ही म्हणत बसलो नाही की आम्ही एकटं पडलोय। ते प्रसंगानुसार त्या परिस्थितीनुसार लोक आपापला निर्णय घेत असतात। मी नेहमी सांगत आलेलो आहे की राजकारण सुद्धा हे एक कालचक्रासारखं आहे। आज मावळलेला दिवस उद्या उगवत असतो। त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत राहिलो। आम्ही कधी नाराज झालो नाही, कधी नैराश्य पत्करलं नाही, कधी खचलो नाही। आणि काम करत राहिलो तर लोक आपल्यासोबत राहतात। याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं की मी पुन्हा खासदार झालो, अमल आमदार झाला, आता गोकुळसुद्धा पुढच्या वेळी ताब्यात येईल, विधान परिषद भाजपकडे येईल। या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी म्हणजे नैराश्य न काही लोक निराश होतात, नाराज होतात, टी व्ही फोडतात, गाव सोडून जातात। आम्ही तसं काही केलं नाही। आम्ही खंबीरपणानं उभा राहिलो म्हणून आम्ही पुन्हा या जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आता उभे राहणार। निराश झालेल्यांना काय सल्ला द्याल? मी काय सल्ला तुम्हाला सध्या राज्यभर घातली तर संख्यांप्रमाणे कार्यकर्ते काही भाजपकडे येण्याची शक्यता आहे का? आणि दुसऱ्या बाजूला सतेज पाटलांनी आता मान्य केलं की मी एकटा पडलेलो आहे। हे पहा, राज्यामध्ये महायुतीचं सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे, ज्याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्या धडाडीनं काम करत आहेत, ज्या पद्धतीनं लोकांचे प्रश्न सोडवत आहेत, ज्या पद्धतीनं लोकांच्या अडचणीला धावून जात आहेत, त्यामुळं अनेक लोक आता पक्षात येत आहेत। ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये जात आहेत, भाजपमध्येही आपल्याला नजीकच्या काळामध्ये अनेक लोक आलेले पाहायला मिळतील। राष्ट्रवादीमध्ये सुद्धा काही लोक आपल्याला गेलेले पाहायला मिळतील। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल, याच्यावरती महायुतीचाच झेंडा फडकवला जावा या दृष्टिकोनातून आमच्या वरिष्ठ तिन्ही नेत्यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत। त्या दृष्टिकोनातून हे सगळं इनकमिंग म्हणा किंवा आमचे प्रवेश आहेत किंवा पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आमचं सध्या सुरू आहे। सतेज पाटलांनी वेगळा मुद्दा राहिला होता। आता काय होतं की भाजप पुरस्कृत जे आता युती झाली त्यामध्ये जे भ्रष्टाचारी नेते तेच पुन्हा भाजप सोबत येऊन बसतात आणि सुशासन किंवा भ्रष्टाचार मुक्त कारभाराला कुठेतरी गालबोट लागले किंवा लोकांची दिशाभूल होते असं वाटतं। हे पहा, हा जो निर्णय आहे हा वरिष्ठ पातळीवरती, राज्य पातळीवरती आणि केंद्र पातळीवर घेतला जातो। त्यामुळे ज्या विषयांचा आपण उल्लेख केलेला त्या संदर्भात मी सांगण्यात म्हणजे योग्य होणार नाही। वरिष्ठ नेत्यांशी आपण या संदर्भात चर्चा केली पाहिजे असं माझं मत आहे। पण भ्रष्टाचार मुक्त करणार असं सांगितलं, अनेक अधिकारी सध्या सांगितले कसे प्रकरण आहे 7 लाख त्यानंतर एक IAS अधिकारी सोडून आपण याच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न साहेब, याच्याशी निगडीत प्रश्न असा आहे की मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी म्हणत होतं ना खाऊ ना खाणे, आता एक सरकारी कार्यालय असं आपण तिथं भ्रष्टाचार चालत किंवा जे विकास कामं होतात हे मला मान्य नाही आहे। जे मोदीजींनी घोषित केलेलं आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा, म्हणजे ना खाणे दूंगा म्हणजेच हे जे कोण करत असतील ते सापडतायत, ते सापडतायत हे चांगली गोष्ट आहे। म्हणजे अशा पद्धतीचा कारभार स्वीकारला जाणार नाही। त्याचबरोबर कुठलेही आमचे केंद्राचे मंत्री किंवा कोणीही यामध्ये कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचारात आपल्याला अडकलेले पाहायला मिळणार नाहीत। हा मोदीजींचाच प्रयत्न आहे ज्याच्यामुळे आपल्याला हे यश मिळालेलं आहे। वारंवार आरोप करतायत की भ्रष्टाचाराचे पुरावे मी मुख्यमंत्र्यांना देतोय, मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही। तो जेलच्या जर शेट्टी साहेबांनी असे काही पुरावे दिले असतील तर निश्चित मुख्यमंत्री महोदय त्याच्यावर कारवाई करतील याचा मला विश्वास आहे। प्रत्येक योजनेसाठी त्याच्यासाठी तरतूद केलेली असते। महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे, महाराष्ट्राचं बजेट मोठं आहे, महाराष्ट्राची अर्थशक्ती मोठी आहे, महाराष्ट्राची जी प्रगती व्हायला लागलेली आहे ती आता 2030 पर्यंत आपण
1 ट्रिलियन इकॉनॉमी व्हावं या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न चालू आहे. त्यामुळे आपली आर्थिक शक्ती प्रचंड आहे. कुठल्याही योजनेमुळं दुसरी योजना बंद पडेल अशी काही परिस्थिती आहे असं मला वाटत नाही. प्रकाश आंबेडकर यांचं एक स्टेटमेंट होतं की अनेक फायनान्शियल बर्डन जे येते त्यामुळे असे निर्णय घेऊ शकतात. मी ते स्टेटमेंट ऐकलेलं नाही. महापालिका निवडणूक अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.